नमस्कार मित्रांनो, आजच्या इंग्लिश स्पीकिंगच्या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करूयात इंग्रजी बोलण्यासाठी तुम्हाला प्रॅक्टिस हवी आहे. प्रॅक्टिस करणार तरी कशी, तर स्टोरी रायटिंगच्या माध्यमातून, स्टोरी टेलिंगच्या माध्यमातून तुम्ही इंग्रजी बोलू शकता. चला आज एक कॉमेडी स्टोरी आपण घेऊन आलो आहोत. बघूया एक कॉमेडी स्टोरी. तर पहिलं सेंटेन्स आहे स्टोरीचं. एके दिवशी शेतकऱ्याचं गाढव विहिरीत पडतं. एके दिवशी, एक दिवस एका शेतकऱ्याचं गाढव विहिरीत पडलं. त्याला इंग्रजीमध्ये सांगायचं आहे. कसं सांगायचं? वन डे. एके दिवशी म्हणायचं असेल तर वन डे. वन डे. शेतकऱ्याचा गाढव फार्मर्स डॉंकी. फार्मर्स डॉंकी. फार्मर्स डॉंकी. पडला. फेल. कुठे पडलं? विहिरीत पडलं. इन द वेल. इन टू वेल म्हणू शकता. फेल इन टू द वेल. नेक्स्ट आहे, शेतकरी खूप प्रयत्न करतो पण गाढवाला बाहेर काढू शकत नाही. शेतकरी खूप प्रयत्न करतो. शेतकरी म्हणजे फार्मर. फार्मर ट्राईड अ लॉट बट कुडंट ड्रॉन आउट म्हणू शकता. पुल आउट म्हणू शकता. पुल आउट द डॉंकी आउट. पुल द डॉंकी आउट असं म्हणू शकता. काढू शकत नाही. कुड नॉट. फार्मर कुड नॉट पुल द डॉंकी आउट. फार्मर ट्राईड अ लॉट बट ही कुड नॉट पुल द डॉंकी आउट. नेक्स्ट आहे शेवटी. शेवटी म्हणजे इंग्रजीमध्ये काय म्हणायचं? फायनली. शेवटी म्हणजे फायनली. फायनली तो म्हणतो. तो म्हणतो दा ही सेड. हे जे गाढव आहे हे जुनं आहे. डॉंकी. ही सेड डॉंकी इज ओल्ड. डॉंकी इज ओल्ड. जुनं आहे. आता मी विहीर मातीनेच बुजून टाकतो. आय विल कव्हर द वेल. आय विल कव्हर द वेल विथ मड. काय म्हणतो? मी मातीने विहीर बुजून टाकतो. आय विल कव्हर द वेल विथ मड. नेक्स्ट आहे, तो विहिरीमध्ये माती टाकायला लागतो. तो म्हणजे ही स्टार्टेड थ्रोविंग. ही स्टार्टेड थ्रोविंग मड इन टू वेल. मड इन टू वेल. तो विहिरीमध्ये माती टाकायला लागतो. ही स्टार्टेड थ्रोविंग. कोणतीही क्रिया करायला लागतो साठी स्टार्टेड वापरायचं. नेक्स्ट, गाढव घाबरतो. घाबरून मोठ्याने ओरडतो. गाढव डॉंकी. डॉंकी पॅनिक्ड. घाबरतो. पॅनिक्ड. अँड शाउटेड लाऊडली. जोरात ओरडतो कारण त्याच्या अंगावर माती पडत असते. नेक्स्ट, पण थोड्या वेळाने कमाल होते. थोड्या वेळाने. बट देन किंवा आफ्टर सम टाईम अमेझिंग हॅपन. अमेझिंग हॅपन म्हणजे कमाल होते. अमेझिंग हॅपन. कमाल होते. आफ्टर सम टाईम अमेझिंग हॅपन. व्हॉट अमेझिंग हॅपन आफ्टर सम टाईम दॅट वी विल डिस्कस. नेक्स्ट, प्रत्येक वेळेस माती त्याच्या पाठीवर पडते तेव्हा गाढव ती माती झटकून उभा राहतो. प्रत्येक वेळेस. एव्हरी टाईम. एव्हरी टाईम. प्रत्येक वेळेस काय होते? एव्हरी टाईम. मड फेल. मड फेल ऑन हिज बॅक. ऑन हिज बॅक. देन ही shook it off. shook it off and stepped up. Stepped up. तो काय करतो? जी काही माती त्याच्या पाठीवर पडते तिला तो झटकून टाकतो आणि तो वर येतो. हळूहळू तो काय करतो? वर येतो. shook it up म्हणजे झटकून टाक. नेक्स्ट, हळूहळू. ग्रॅज्युअली. स्लोली. गाढव वर येतं. स्लोली. डॉंकी कम अप. डॉंकी कम अप. माती झटकून आणखी वर येतं. देन बाय शेकिंग इट ऑफ द मड. बाय शेकिंग इट ऑफ द मड डॉंकी कम अप. कम अप. नेक्स्ट, शेवटी गाढव वर येतं आणि विहिरी बाहेर उडी मारतो. फायनली डॉंकी कम अप and jumped out the well. And jumped outside the well. सर्व थक्क होतात. All got shocked.
ऑल whoever was there got shocked. सर्व जे काही तिथे लोक असतात ते शॉक होतात, थक्क होतात. नेक्स्ट, शेतकरी म्हणतो म्हणजे फार्मर सेड. शेतकरी म्हणतो फार्मर सेड. काय म्हणतो शेतकरी? हे गाढव नाही आहे. दिस इज नॉट डॉंकी, दिस इज माय न्यू मॅनेजर. हे गाढव नाही आहे. दिस इज नॉट डॉंकी, दिस इज नॉट डॉंकी. हे गाढव नाही आहे. तर माय न्यू मॅनेजर, इट्स माय न्यू मॅनेजर, माझा नवीन मॅनेजर आहे. तर अशा प्रकारे तुम्ही कॉमेडी स्टोरी क्रिएट करून इंग्रजी बोलण्याची प्रॅक्टिस करू शकता. इफ यू वॉन्ट टू बिकम ए करिझमॅटिक, कॉन्फिडंट, फ्लॉलेस, फंटॅबुलस and marvelous speaker, you have to practice daily. Then definitely within few days you will see remarkable changes in your fluency. So why are you waiting for? Just connect with me. I will tell you how to speak English charismatically. Thanks for watching this video.